काल नांदेड जिल्ह्याच्या खासदारांनी पत्रकार परिषदेमध्ये आमचे नेते, या राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यावरती काही खोटे-नाटे आरोप केले। ते खोटेच आहेत, पण त्याचं खंडन करणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आपली प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे। मी यापूर्वी बोलल्याप्रमाणे जे काय 2-4 मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते की नॅशनल हायवे यांनी कुठे केले, नॅशनल हायवे यांनी महाराष्ट्रामध्ये कुठे आणले, किंवा नांदेड जिल्ह्यात, विशेष करून नांदेड जिल्ह्यात नॅशनल हायवेचा विषय काढला होता त्यांनी। तर नांदेड जिल्ह्यामध्ये या 14 ते 19च्या कालावधीमध्ये जेव्हा साहेब खासदार होते, त्या काळामध्ये साहेबच खासदार होते आणि ते 14 कामं नांदेड जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेची मंजूर झालेले आहेत। तर त्या 14 कामापैकी 12 कामं माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या काळातच मंजूर झालेली आहेत। हे तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही, म्हणून त्यांचा तो आरोप आहे तो खोटा आहे। दुसरी गोष्ट, ते म्हणतात की अजून याने आपल्या जिल्ह्यासाठी काय केलं। मी उलटा प्रतिप्रश्न त्यांना, खासदारांना विचारतो की तुम्ही जिल्ह्यासाठी काय केलेलं आहे, किंवा अशोकराव चव्हाण साहेब सोडून या जिल्ह्यासाठी दुसरं कोणी काय केलेलं आहे। या जिल्ह्याचा जर इतिहास पाहिला, 1947 पासून स्वातंत्र्यानंतरचा जर इतिहास पाहिला, तरी आदरणीय श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेब यांच्यापासून त्या श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यापर्यंत आपण फक्त विकास कामावरच बोलतो। जायकवाडीचं धरण असेल, विष्णुपुरीचा विषय असेल, पेनगंगेचा विषय असेल, जिल्ह्यामध्ये धरणं बांधलेली असतील, विजेचा प्रश्न असेल, की पाण्याचे प्रश्न असतील, शेतीचा प्रश्न असेल, ही सगळी प्रश्न आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी सोडवली। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं जेव्हा विभाजन झालं, नामांतर झालं, तेव्हा ताबडतोब पहिलं काम जर काय केलं असेल शंकरराव चव्हाण साहेबांनी, तर आपल्याकडे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची स्थापना केली। स्वामी रामानंद यांच्यासोबत शंकरराव चव्हाण साहेबांनी निजामकालीन पिरियडमध्ये काम केलेलं आहे आणि त्या काळामध्ये त्यांचं सख्यही खूप जास्त होतं आणि त्यांचे आवडते शिष्य होते शंकरराव चव्हाण साहेब। शंकरराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या नावाचा उल्लेख करून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ स्थापन केलं आणि हे विद्यापीठ आज फार मोठ्या प्रसिद्धीला आलेलं आहे। भारताच्या नकाशावर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचं नाव खूप मोठं गाजत आहे, खूप चांगलं काम करत आहे। खासदारांनी असा आरोप केला की भाजपमध्ये चव्हाण साहेब येणार। हां, तर त्यांची ही पहिली वेळ आहे का? पहिली वेळ नाही आहे। खासदारांनी आरोप केला आहे की अशोकराव चव्हाण साहेब भाजपमध्ये येणार आहेत, ही त्यांची पहिली वेळ नाही। ते दर 8-15 दिवसाला, महिन्याला, 2 महिन्याला हे बोलतच राहतात। आणि आता तुम्हाला सांगितलं, मी मगाशी सांगितलं प्रेसमध्ये, की मुद्दा असा आहे की नांदेड जिल्ह्याची सीट भाजपची धोक्यात आहे। जी धोक्याची जागा आहे, त्यातली अत्यंत धोक्याची जागा BJPची असेल तर ती नांदेड जिल्ह्याची आहे आणि म्हणून साहेब भाजपमध्ये येणार म्हणून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि असेच काहीतरी अफवा उडवून द्यायच्या आणि नको त्या विषयावर चर्चा करायची, हा त्यांचा उद्योग आहे। त्यामुळं भाजपमध्ये चव्हाण साहेब जाण्याचा काहीच विषय नाही। लोकसभेची काय तयारी आहे काँग्रेसची? लोकसभेची काँग्रेसची तयारी आहे। आमच्या बूथच्या मिटिंगा झालेल्या आहेत। आम्ही विधानसभा निहाय सगळ्यांची नियुक्ती केलेली आहे। त्याच्यानंतर प्रत्येक बूथची बैठक, प्रत्येक बूथची यादी, प्रत्येक बूथचा प्रमुख, सोशल मीडियाचा प्रमुख, एका बूथवर 26, 27 माणसं, अशी सगळी आमची 3000च्या वर बूथ जेवढे आहेत त्या सगळ्या बूथवर आमची फौज आता तैनात आहे। आणि तुम्हाला हेही माहिती आहे की नांदेड जिल्ह्यातल्याच नाही तर प्रत्येक गावामध्ये 1300, 1400, 1500 जेवढी गावं आहेत त्या सगळ्या गावामध्ये काँग्रेसची फळी आजही तयार आहे, कालही तयार होती। आता आम्ही त्या तयारीनेच आहोत। लोकसभेच्या उमेदवार इच्छुकांची यादी मोठी आहे, कुणाला नाही, तसं नाव सांगता येत नाही, तो श्रेष्ठीचा विषय आहे। पण आमच्याकडे एवढं मी तुम्हाला सांगू शकतो, जिंकून येण्याची क्षमता असलेले अनेक लोक आहेत। आता साहेब आमचे अशोकरावजी चव्हाण साहेब आणि पक्षश्रेष्ठी दिल्ली हे जे ठरवतील त्याला तिकीट मिळेल आणि त्याला समर्थन मिळेल। थँक्यू।